उद्धव ठाकरेंनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून खरं सांगावं कदमांचं ठाकरेंना आव्हान. बाळासाहेबांच्या पार्थिवाचा छळ केल्याच्या दाव्यावर रामदास कदम ठाम. भास्कर जाधवांकडून रामदास कदमांचा छमछमदास कदम उल्लेख करत जहरी टीका. कुवत नसलेल्या माणसांकडून टीका सुरू. दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्याचा भास्कर जाधवांकडून थेट समाचार. सरकारनं उद्या बोलावली ओबीसी संघटनांची बैठक. हैदराबाद गॅझेटचा जीआरला विरोध करणाऱ्या संघटनांना बोलावलं. विजय वडेट्टीवार राहणार उपस्थित तर ओबीसी महासंघ बैठकीला जाणार नाही. वंजारी समाजाला दिलेलं 2% आरक्षण रद्द करा. छुप्या पद्धतीने आरक्षण लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करा. मनोज जरांगेंची मागणी. नवी मुंबई महापालिकेत 14 गावांच्या समावेशावरून भाजपमध्ये जुंपली. कोणत्याही परिस्थितीत 14 गावांना पालिका हद्दीत राहू देणार नाही नाईकांचं विधान. तर मंदा मात्रे 14 गावांच्या समर्थनात. आणि सोलापुरातल्या चिंचोली एमआयडीसी मधील आगीवर तब्बल 5 तासांनंतर अग्निशमन दलाकडून नियंत्रण. भीषण आगीत पूर्ण केमिकल फॅक्टरी जळून खाक. आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात पोलिसांकडून फास आवळले जात आहेत. घायवळची पत्नी आणि मुलांच्या कागदपत्रांची पोलिसांकडून पडताळणी केली जाणार आहे. निलेश घायवळची कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. शेतकऱ्याने जाब विचारल्यामुळे धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलंय आणि शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केल्यानं घायवळने धमकीचा फोन केल्याचं उघड झालंय. नागपूर छिंदवाडा परिसरात 9 बालकांचा मृत्यू झाला. मेंदूज्वर या आजाराने बालकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज असून एनआयव्हीच्या अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे. गिरणा धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्यामुळे धरणातून 7,428 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गिरणा नदीला पूर येण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सीना नदीच्या पुराचं पाणी अद्यापही शेतात असल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. शेतीचं पूर्ण नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. तातडीनं मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. अतिवृष्टी आणि पुराचे पंचनामे करत असताना कृषी अधिकारी आणि तलाठी वेगवेगळे नियम दाखवून शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. फुलंब्रीच्या फरशी फाटामध्ये वाळू वाहतूक करणारा ट्रकचा अपघात झाला आणि यामुळे छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ट्रक बाजूला काढण्याचं काम सुरू आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद इथं नवदुर्गा मातेची विसर्जन मिरवणूक पार पडली. या मिरवणुकीत 25 मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक वाद्याच्या तालावर महिलांनी ठेका धरला. अकलूज शंकरराव मोहिते महाविद्यालयात भोंडला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान महाविद्यालयामधील प्राध्यापिका आणि विद्यार्थिनींनी पारंपरिक खेळाचा आणि भोंडला कार्यक्रमाचा आनंद लुटला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत उद्या ओबीसी नेत्यांची बैठक पार पडते. विदर्भातील ओबीसी नेत्यांनी मात्र या बैठकीला विरोध केला. दरम्यान विजय वडेट्टीवार उद्याच्या बैठकीला जाणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. नवी मुंबई विमानतळामध्ये कामगारांची जी भरती केली जाते त्यात स्थानिक लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. सोलापुरातील चिंचोली एमआयडीसी कंपनीत भीषण आग लागली आणि तब्बल 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. या भीषण आगीत पूर्ण केमिकल फॅक्टरी जळून खाक झाली. शिरोडा इथं पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांपैकी 8 जण समुद्रात बुडाले. यातील 4 बाहेर काढण्यात यश आलं. दरम्यान उपचार सुरू असताना यातील 3 मृत्यू झाला. एकाची प्रकृती गंभीर आहे तर अद्याप उर्वरित 4 शोध सुरू आहे. नागपूरच्या सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील सावरमेंढा शिवारात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे. चिपळूणच्या कराड मार्गावरील सतीमध्ये 2 भरधाव दुचाकींचा अपघात झाला. या दोन्ही दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदेडच्या देगाव कुराडामध्ये एका 45 वर्षीय व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलंय. रामराव डोके असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. कर्जबाजारीपणाच्या नैराश्यातून हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.
खंडेडीच्या गुन्ह्यातील एका आरोपीला परत वाड्यातून अटक करण्यात आली आहे। बिष्णोई गँगसोबत धागेदोरे असल्याचा पोलिसांना संशय। आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। कल्याणच्या आनंदवाडी परिसरात 2 गटात तुफान राडा झाला। राड्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला। दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास करण्यात येतोय। एसटी बसचा टायर चिखलात रुतल्यानं महाळ फाळकेवाडी बसचा तांबडे गावाजवळ अपघात झाला। या अपघातात 2 महिला जखमी झालेल्या। कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातला भेंडवडे आणि अप्पळशिवडे या दोन्ही गावातील ग्रामदेवतांचा वार्षिक भेट सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या वार्षिक भेट सोहळ्याला 150 वर्षांची परंपरा। या सोहळ्यानंतर भेंडवडे ग्रामस्थांच्या वतीनं भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एका भाविकाने चांदीची घागर भेट दिली आणि भेटीनंतर मंदिर समितीने भाविकाचा सत्कार केला। प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। गौतमी पाटीलच्या वाहनाच्या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला होता आणि पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात हा अपघात झाला होता। या प्रकरणी गौतमी पाटीलला अटक करा अशी मागणी जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी केली। पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशन समोर शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने गौतमी पाटील विरोधात आंदोलन करण्यात आलं। गौतमी पाटीलचे राज्यातील शो बंद करण्याच्या मागणी यावेळी करण्यात आली। रिक्षाचालक जखमी झाल्यानं निषेध नोंदवण्यात आला। गौतमीला 30 तारखेला चौकशीसाठी बोलावलं होतं, मात्र ती गैरहजर राहिल्यानं संताप व्यक्त करण्यात आला।